आजच्या विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना दोन पर्याय समोर ठेवायला हवेत. स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर एकच ध्येय ठेवून चालणार नाही. यासाठीच प्लॅन बी ठेवणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन अभिनेते नितीन कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. गगनबावडा तालुक्यातील तिसंगी इथल्या म.ह. शिंदे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. गगनबावडा तालुक्यातील तिसंगी इथल्या म.ह. शिंदे महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम झाला. अभिनेते नितीन कुलकर्णी, ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पी.जी. शिंदे यांच्यासह संस्थेचे सचिव स्वप्नील शिंदे, बंडोपंत पाटील, आनंद पाटील, मुख्याध्यापक वाय.ए. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक आणि स्वागत प्राचार्य डॉक्टर आर.एस. पोंदे यांनी केलं. सांस्कृतिक विभाग अहवालाचं वाचन प्राध्यापक एस.एल. पवार यांनी केलं, तर क्रीडा विभागाचा अहवाल वाचन प्राध्यापक अमोल पिंजरकर यांनी केलं. यावेळी महाविद्यालयात झालेल्या वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा, रांगोळी, मेहंदी, नेल आर्ट, चित्रकला, क्रिकेट या स्पर्धांचं तसंच गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा आणि प्राध्यापकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारं ग्रामीण भागातील म.ह. शिंदे हे महाविद्यालय आहे. आता विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर चांगला अधिकारी बनण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असं आवाहन पी.जी. शिंदे यांनी केलं. तर विद्यार्थ्यांनी करिअरमध्ये दोन चांगले पर्याय डोळ्यासमोर ठेवूनच प्रयत्न करावेत, म्हणजे एखादं ध्येय गाठता नाही आलं तर निराशा पदरी पडणार नाही, असं नितीन कुलकर्णी यांनी सांगितलं. दरम्यान 2 दिवस चाललेल्या विविध कार्यक्रमांमध्ये दुसऱ्या दिवशी फूड स्टॉल, फनी गेम्स, पारंपरिक वेशभूषा, शेला पागोटे याबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. डॉक्टर एस.ए. मोरे, डॉक्टर श्रीमती एस.के. मेंगाणे, डॉक्टर विनोद कांबळे, प्राध्यापक आर.एच. सादगीर यांच्यासह प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते.